गाणं मधुबाला तर सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. म्हणजे या ट्रोलिंगच्या जमान्यामध्ये आता म्हणजे गाण्याला इतकं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे ना, हे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं ॲक्च्युली. लिटरली ही गोष्ट बोलली गेली की डेब्यू गाणं असावं तर मधुबालासारखं असावं, कारण की इतकी पॉझिटिव्हिटी आणि खूप मोठा चान्स होता माझ्यासाठी. ॲक्च्युली स्टोरी लाईन याचीच आहे की फादर सन रिलेशनशिप, फादर डॉटर रिलेशनशिप. मला पण एक्सपेक्टेड नव्हतं. मला फक्त माहिती होतं की वडिलांवर फिल्म आहे. पण जेव्हा मी फिल्म बघितली, आधी फन आहे, कॉमेडी आहे, छान आहे सगळं, आणि मग जे म्हणजे मनाला हिट करतं, आपल्या प्रत्येकाकडून ती चुकी होते. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. डिसेंबर महिना आला आहे, वर्षातला शेवटचा महिना, आणि या शेवटच्या महिन्यामध्ये ना सगळ्यांचे खूप सारे प्लॅन्स असतात बाहेर जायचे. कारण का शेवटचा महिना असतो, थंडी सुरू झालेली असते, त्यातल्या 31चा माहोल वगैरे असतो. आणि याच सगळ्या वर्दळीमध्ये 20 तारखेला एक नवा कोरा चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे, श्री गणेशा. चित्रपटाची थीम, चित्रपटाची स्टोरी खरंच खूप सुंदर अशी आहे. रोड ट्रिप आहे. रोड ट्रिपमध्ये किती दंगा होतो, किती मस्ती होते, हे सगळं आपल्या सिनेमातून बघायला मिळणारच आहे. पण या सिनेमामध्ये एक खूप सुंदर असं गाणं आहे, आणि त्याच सुंदर अशा गाण्यावर नाही का खूप गोड अभिनेत्रीने डान्ससुद्धा केला आहे. ती अभिनेत्री माझ्यासोबत आहे, मानसी शिंदे माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी खरंच खूप गोड दिसतेस तू. कारण का असं येतो ना की आपण असं येतो आणि पहिला असं चेहऱ्यावर नजरेवर पडतो आणि अरे भाई किती गोड आहे, असं थोडं फ्लर्ट करणं ह्याला बोलतात, असं बाकी काय नाही. तर किती भारी वाटतं. मानसी एक नवा कोरा चित्रपट येतो आहे, श्री गणेशा तुमचा चित्रपट आहे, डिसेंबर महिना येतो आहे. जसं मी सुरुवातीला बोललो की वर्षाचा शेवटचा महिना, आणि ह्या शेवटच्या महिन्यामध्ये ना एक हवा असते सगळ्यांच्या डोक्यामध्ये की भाई कुठेतरी चला यार. काय सांगशील, किती भारी वाटतं की आपण ह्या सिनेमाचा एक भाग आहोत? मी खूप ग्रेटफुल आहे मिलन सरांना, राहुल सरांना, ज्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि ही फिल्म, हे गाणं मधुबाला तर सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. म्हणजे या ट्रोलिंगच्या जमान्यामध्ये आता म्हणजे गाण्याला इतकं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे ना, हे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं ॲक्च्युली. कारण की आता जस्ट बसलेले असतात ट्रोल करायला प्रत्येकजण. मी पण त्यातली एकच आहे. सगळे आपण आहोत, आपल्याला काय ना काय खटकत असतं. पण या गाण्याला खूप प्रेम मिळालं आणि अजूनही खूप प्रेम हवं आहे आम्हाला. तर मी खूप ब्लेस्ड आहे की मला हे गाणं मिळालं. आणि पहिलंच मला खूप सारे कॉल झाले आणि मला लिटरली ही गोष्ट बोलली गेली की डेब्यू गाणं असावं तर मधुबालासारखं असावं, कारण की इतकी पॉझिटिव्हिटी आणि खूप मोठा चान्स होता माझ्यासाठी. आणि सेटवर जी एनर्जी होती डान्सर्सची, आमचे कोरिओग्राफर राहुल ठोंबरे सर, ते माझे गुरु पण आहेत. त्यांची जी एनर्जी होती सगळ्यांची, मिलिंद सर, प्रथमेश, शशांक सर, सगळ्यांची खूप हेल्प झाली. आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स होते, आणि तेच कंटिन्यू करत आता आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. 20 डिसेंबरला सिनेमा येतो आहे, तोही मी बघितला आहे हा सिनेमा, आणि हा आपल्याला प्रत्येकाला ना टच होणार आहे. कारण की आपल्या बाबांच्या, आता मुली तर असं म्हणतात मुली बाबांच्या जवळ असतात, तर ही स्टोरी बाबांची आणि त्याच्या मुलाची आहे. पण ॲक्च्युली स्टोरी लाईन याचीच आहे की फादर सन रिलेशनशिप, फादर डॉटर रिलेशनशिप. पप्पा आहेत ना, ते फार एक्सप्रेस नाही करत, पण ते खूप काय करतात आपल्यासाठी. आपण ऑब्व्हियसली आईवर खूप कोणी लिहितं, पण बाबांवर इतकं लिहायला कोणी नसतं. ही फिल्म मला वाटतं आपल्या आईबाबांना घेऊन जा आणि नक्की पहा. तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला तुमच्या तोंडाने बोलता येत नसेल ना आपल्या पप्पांना, ते एक फिल्ममध्ये जस्ट तुमच्या शेजारी ते बसले असतील ना, तर त्यांना समजून जाईल तुम्ही त्यांच्यासाठी काय फील करताय. नाही म्हणजे जसं मी सुरुवातीला बोललो की रोड ट्रिप आहे, पण ही रोड ट्रिप नेमकी कोणाची आहे, कसली आहे, ते ट्रेलरवरून आपल्याला दिसून आलंच आहे. मुलगा आहे, वडील आहे, त्या दोघांची नोकझोक कशी आहे. माणसाने तर खरंच खूप गोड असं उत्तर दिलं आहे की या सिनेमामध्ये, या सिनेमानंतर कदाचित खूप अशी मुलं आहेत जी एक्सप्रेस होतील समोर बाबांसमोर. कलाकार म्हणून आपण सिनेमामध्ये काम करत असतो ना, तेव्हा एक वेगळे स्ट्रॅटेजी आणि वेगळा स्टेट ऑफ माइंड आपला असतो. पण आत्ता जेव्हा तू एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या सिनेमाकडे बघतेस, या सिनेमाच्या स्टोरीकडे बघतेस, तेव्हा मानसी शिंदेच्या डोक्यामध्ये काय थॉट असतो? मी तेच, म्हणजे माझं रिॲक्शन तेच होतं, इतकं इमोशनल. म्हणजे मला पण एक्सपेक्टेड नव्हतं. मला फक्त माहिती होतं की वडिलांवर फिल्म आहे.
पण जेव्हा मी फिल्म बघितली आधी फन आहे, कॉमेडी आहे, छान आहे सगळं, आणि मग जे म्हणजे मनाला हिट करतं, आपल्या प्रत्येकाकडून ती चुकी होते की आपण आई वडिलांना अरे तुला काय कळत नाही असं तसं सगळे बोलतात, आणि असं ते आपल्या नेचरमध्येच असतं, मोठे झाल्यावर आपण काही ना काय बोलतो, पण वडिलांना एक्सप्रेस करता येत नाही. तर तीच गोष्ट मला माझ्या वडिलांची रिलेट झाली की तेही इतके बोलत नाही, आणि खूप सर्वांचेच बाबा मला वाटतं इतके बोलत नसतील की आपल्यासाठी काय करताय नाही काय नाही. तर मला तेच खूप छान वाटलं आणि टचिंग स्टोरी आहे. आणि मिलिंद सरांनी फर्स्ट टाईम इतका म्हणजे खूप सुंदर टॉपिक आहे हा. तर नक्की फिल्म जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. नाही, खरंच खूप भारी वाटतं. कारण का ना कधी कधी कसं असतं की सिनेमामधले कलाकार खरंच खूप गप्पा मारतात, पण ज्या सिनेमामध्ये तू डान्स केला आहेस, जे गाणं आता खरंच खूप चांगलं ट्रेंडला आहे, ती व्यक्तीसुद्धा एवढी सुंदर गप्पा मारू शकते, मी पहिल्यांदा बघितलं आहे. खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इथे थांबतो वेळेच्या अभावी. 20 तारखेला येतोय श्री गणेशा. किती एक्साइटमेंट आहे, काय आहे ते तर तू सांगितलंच आहेस, पण एक पब्लिकला जर आव्हान करायचं असेल किंवा अपील करायचं असेल तर ते काय करशील? मला असं वाटतं आपण मराठी सिनेमाला अजून पुढे न्यायला पाहिजे. आपल्याकडे खूप सुंदर टॉपिक्स आहेत, फक्त आपल्याला आपल्या लोकांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. कारण की आपण कुठल्याही इंडस्ट्रीला डिसरिस्पेक्ट न करता, बट सपोर्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता जसं हा मूवी आणि असे खूप सारे मूवी ज्यांचे टॉपिक खूप छान आहेत, आपण ट्रोल करायला जसे पुढे येतो तसं सपोर्ट करायलाही पुढे यावं असं मला वाटतं. तर 20 डिसेंबरला आमचा सिनेमा रिलीज होतो श्री गणेशा, तर नक्की पहा. फॅमिलीसोबत जा, गर्लफ्रेंडसोबत जा, सगळ्यांसोबत जा, सगळ्यांना नक्की आवडेल. चित्रपटगृहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां, चित्रपटगृहामध्ये जा, जवळच्या लांबच्या कुठल्याही, पण नक्की जा. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट.